सो या व्हिडिओमध्ये आपण पार्ट बीचं थोडंसं इंट्रोडक्शन, थोडीशी थेअरी वगैरे बघणार आहे आणि मी पार्ट बीचा एक्सपेरिमेंट नंबर 1 जो आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हर्टर, ऑर गेट, नॅन्ड गेट आणि ट्रान्समिशन गेट वगैरे आपल्याला बनवायचं आहे. तर ते सगळं बघू. आणि इथं काही नोट्स आहे. आता या नोट्सच्या एकदम कंप्लीट डिटेलमध्ये तर मी नाही जाणार, पण समजा जर कोणाला सिरियसली वाचायचं असेल तर वाचू शकता, ठीक आहे. तर काय काय समजा पार्ट बी कसं आहे, त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट कोणते कोणते आणि आयडियल स्टेप्स काय पार्ट बीचे एक्सपेरिमेंट करायचे, तर हे स्टेप्स असे लिहिले की सगळ्यात पहिले नोटबुकवरती ब्लॉक डायग्राम काढायची, मग ती ब्लॉक डायग्राम सिम्युलेट करायची किंवा सॉफ्टवेअरमध्ये परत ड्रॉ करायची म्हणजे मॉसफेट वगैरे बघून. आणि तिसरं की समजा जे वेवफॉर्म वगैरे ते ऑब्झर्व करायचे आणि आउटपुट बघायचं. तर मी एकदम क्विक एकदम नोट्स रिवाईज करणार आहे आणि मग पुढे जाऊ आणि सॉफ्टवेअर मेन जो पार्ट आहे त्याच्यावरती फोकस करू, ठीक आहे. त्याच्यानंतर हे लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंट आहे. 4 एक्सपेरिमेंट आहे याच्यामध्ये पार्ट बीमध्ये. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं जे इथं वाचू शकतो. आणि जे सॉफ्टवेअर आपल्याला यूज करायचं आहे मायक्रोविन व्हर्जन 3.1. हे एक आय सी लेआउट एडिटर आहे आणि याचं जो साईज आहे 7.28 MB साईज आहे आणि एवढं काही मोठं सॉफ्टवेअर नाही आहे आणि याला इन्स्टॉल करायची पण गरज नाही आहे, ठीक आहे. तर ही लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंट वाचून घ्या जर पाहिजे असेल तर. आणि हे काही जेनरिक स्टेप्स आहे की जे आपल्याला फॉलो करायला हव्या प्रत्येक एक्सपेरिमेंट पार्ट बीचं करण्यासाठी. हे जे स्टेप्स आहे हे मी एक प्रॅक्टिकल करता करता हळूहळू म्हणजे एका स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे. आणि सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले काय आहे की समजा आपल्याला जे पण ब्लॉक डायग्राम आहे, आता जेव्हा आपल्याला समजा पार्ट बीची चिठ्ठी आली वायवामध्ये, सॉरी प्रॅक्टिकलच्या दिवशी, तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायला लागणार की प्रत्येक एक्सपेरिमेंटची अशी स्किमॅटिक लेवल डायग्राम त्याच्यामध्ये मेनली मॉसफेट असणार आहे. मॉसफेटचे काहीतरी अरेंजमेंट असणार आहे आणि त्या अरेंजमेंटमध्ये आपल्याला इनपुट आउटपुट वगैरे दिसणार आहे. कुठं आपल्याला व्ही डी द्यायचं आहे, कुठं VSS म्हणजे ग्राउंड द्यायचं आहे. तर हे सगळं असणार आहे. ही डायग्राम आपल्याला अशी ड्रॉ करायची, जसं की या डायग्राम सरांनी आपल्याला प्रोव्हाइड केल्या प्रत्येक 4 एक्सपेरिमेंटच्या. तर या डायग्राम आपल्याला सगळ्यात पहिले ड्रॉ करायचे. हे झालं आपलं स्टेप नंबर 1, ठीक आहे. नंतर स्टेप नंबर 2 काय की समजा आपल्याला जे पण मॉसफेट दिले तर मॉसफेटचं ड्रेन काय, सोर्स काय, गेट काय आपल्याला माहिती हवं. आता मॉसफेटचं कन्स्ट्रक्शन आपल्याला माहिती आहे, आपण आधीच्या इयर्समध्ये शिकलेलं आहे. मॉसफेट एक सिमेट्रिक डिव्हाइस आहे, तर ते आपण ड्रेन आणि सोर्स एक्सचेंज करू शकतो. तर पण आपल्याला काय जनरली कसं असतं, पी मॉसमध्ये सोर्सला हाय पोटेन्शियलवरती ठेवतात आणि एन मॉसमध्ये ड्रेनला हाय पोटेन्शियलवरती ठेवतात. हे बेसिक गोष्ट आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टूलमध्ये आपल्याला पिक अँड ड्रॉप करायचं आहे. काय काय यूज करायचं ते मी सांगतो, ठीक आहे. मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला कनेक्शन्स काय काय करायचे. तर आपला जो टूल आहे, समजा मी टूल दाखवून देतो पहिले. तर काय करायचं आहे, एक ड्राईव्हच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी हे सॉफ्टवेअर पण देऊन टाकेल. हे जे फोल्डर याच्यामध्ये जायचं, त्याच्यामध्ये सिस्टममध्ये जायचं आणि हे मायक्रोविन 31.exe आहे. याचं एक शॉर्टकट क्रिएट करून घ्यायचं डेस्कटॉपवरती, म्हणजे हे सोपं जातं. आणि एक शॉर्टकट क्रिएट करून डेस्कटॉपवरती याला कॉपी पेस्ट करून घ्या, ठीक आहे. तर याला ओपन केल्यानंतर मेन आपल्याला इथं पॅलेट वगैरे दिसतं, ठीक आहे. तर हे जे पॅलेट वगैरे इथं हे मॉस जनरेटर आहे, ज्याच्यामध्ये पी मॉस आणि एन मॉस आपण जनरेट वगैरे करू शकतो. पण मेन आपल्याला इथं लेअरबद्दल शिकायचं आहे. तर लेयर्स काय काय, तर 3 टाईपचे लेयर आहे, जसं आपल्या सगळ्यात जास्त आपल्या कामाचे आहे आणि बाकीचे मेटल 2, 3, 4, 5, 6 हे आपल्या काहीच कामाचे नाही. जे आपल्या कामाचे ते मी दाखवतो. सगळ्यात पहिले ही ब्ल्यू कलरची लेयर, याला मेटल 1 लेयर म्हणतात. त्याच्यानंतर ही पॉलिसिलिकॉन लेयर आहे, ही जी रेड कलरची आहे ही पॉलिसिलिकॉन लेयर आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक कॉन्टॅक्ट लेयर आहे जी ह्या दोघांना कनेक्ट करण्यासाठी यूज होते, तर ठीक आहे. याला एक 3Dमध्ये इमॅजिन करा. ही ब्ल्यू लेयर आहे जी सगळ्यात वरती आहे, टॉपवरती आहे. त्याच्या खाली ही रेड लेयर म्हणजे पॉलिसिलिकॉन लेयर आहे, ठीक आहे. आणि या दोघांना कॉन्टॅक्ट करायसाठी, या दोघांना जोडायसाठी, कारण की लेयर आहे 3Dमध्ये दोघी वेगवेगळे लेयर आहे, तर हे टच नाही होत. तर या दोघांना टच करायसाठी, कॉन्टॅक्ट करायसाठी हे कॉन्टॅक्ट लेयर आहे की जे दोघांना टच करते. तर हे क्रॉसनं असं रिप्रेझेंट होतं, ठीक आहे. तर हेच मी इथे लिहिलं आहे की यांचा यूज काय. जेव्हा आपल्याला ड्रेन टू ड्रेन कनेक्ट करायचं आहे तेव्हा आपण ब्ल्यू मेटल 1 लेअर यूज करणार. ड्रेन टू सोर्स कनेक्ट करायचं आहे परत ब्ल्यू मेटल 1 लेअर्स यूज करणार. सोर्स टू सोर्स कनेक्ट करायचं आहे परत ब्ल्यू मेटल 1 लेअर यूज करणार. जर आपल्याला गेटशी कनेक्ट करायचं तर रेड पॉलिसिलिकॉन लेअर यूज करणार. आणि जेव्हा आपल्याला सोर्सला गेटशी कनेक्ट करायचं आहे, ड्रेन आणि सोर्सला गेटशी कनेक्ट करायचं आहे, तेव्हा आपण कॉन्टॅक्ट लेअर यूज करणार, ठीक आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे या नोटमध्ये हे एक आहे बघण्यासारखं, ठीक आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आहे की समजा आपल्याला इनपुट द्यायचं, आउटपुट द्यायचं, हे सगळं ठीक आहे. आउटपुट टर्मिनलला आपण विजिबल नोड यूज करा, ते मी सांगाल, ठीक आहे. DRC आपल्याला चेक करायचं, डिझाइन रूल चेक, आणि एक एनवेल पोलरायझेशनचा एक पार्ट आहे, हा पण मी सांगून देतो, ठीक आहे. तर सुरुवात करू आपण एक्सपेरिमेंटपासून. तर याच्यामध्ये काय काय गोष्टी इम्पॉर्टंट यूज करण्यासाठी. सगळ्यात पहिले हे गननं काय होतं, जे पण आपण ड्रॉ केलं आहे ते आपण असं टच करून डिलीट करू शकतो किंवा असं स्क्वेअर ड्रॉ करून डिलीट करू शकतो.
हे कॉपी पेस्ट याचं सगळ्यात जास्त काम आहे. हे मूव आणि स्ट्रेच याचं पण खूप जास्त काम आहे. हे झूम वगैरे आहे, हे पण कामाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे DRC आहे. DRC म्हणजे रूल चेकर आहे. समजा एरर वगैरे आहे तर ते सांगतं आपल्याला. आणि हे पॅलेटचं बटन, समजा हे पॅलेट बंद झालं त्याच्यानंतर आपल्याला परत चालू करायचं, तर पॅलेट इथून चालू होतं. ठीक आहे. आता सुरुवात करूया. ठीक आहे. सुरुवात कशी करायची आपल्याला, सगळ्यात पहिले फाउंड्री काय असतं. ठीक आहे. फाउंड्री म्हणजे काय, तर जे पण मॉसफेट आहे फाउंड्रीची जी लेंथ आहे, जसं की आता इथं फाउंड्री लिहिली असते, इथं लिहिलेलं आहे CMOS 90 नॅनोमीटर फाउंड्री. तर हे फाउंड्री काय हे मी नोट्समध्ये पण लिहिलं आहे. तर या बेसिक गोष्टी आपल्याला एक्स्ट्रा विचारू शकतो म्हणून इथे लिहिले. तर म्हणून मी सांगतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले इथं वरती स्केल दिसते आपल्याला. इथं स्केल काय दिसते आपल्याला, जसं की इथे थोडंसं झूम करतो. ठीक आहे. आपल्याला इथं स्केल दिसते 1 लॅम्बडा इज इक्वल टू 0.05 मायक्रोमीटर. ठीक आहे. समजा ही जी स्केल आहे या स्केलनं आपल्याला यूज करून आपल्याला फाउंड्री फाइंड करायची. तर इथं माझी स्केल काय लिहिली आहे, 5 लॅम्बडा इज इक्वल टू 0.250 मायक्रोमीटर. ही फाउंड्री आपल्याला इथं पण भेटेल. समजा ही स्केल आपल्याला इथं पण येणार भेटेल, पण मला थोडंसं झूम वगैरे करावं लागेल वाटतं मला. ठीक आहे. 1 मिनटं मी करून बघतो भेटतं का. ठीक आहे. जाऊ द्या. ही इथली स्केल वेगळी आहे आणि मी जी स्केल इथं यूज करतो कॅल्क्युलेशनसाठी ते वेगळी आहे, पण सेमच मेजरमेंट आहे. तर 5 लॅम्बडा इज इक्वल टू 0.250 मायक्रोमीटर. ॲक्च्युली हे इथं मल्टिप्लाय करू शकतो आपण, तर आपल्याला समजेल. ठीक आहे. समजा मी याला थोडंसं झूम करतो. झूम. ठीक आहे. हां, हे बघा 1 लॅम्बडाला 5शी मल्टिप्लाय केलं की 5 लॅम्बडा भेटतं आणि 50 मायक्रोमीटरला 5शी मल्टिप्लाय केली की 250 मायक्रोमीटर भेटतं. तर हे सेमच स्केल आहे ॲक्च्युली. तर समजा इथून आपण जर लॅम्बडा कॅल्क्युलेट केलं, लॅम्बडा इज इक्वल टू 50 नॅनोमीटर आणि 2 लॅम्बडा नॉर्मली फाउंड्रीला 2 लॅम्बडाने भेटतं. तर 2 लॅम्बडा इज इक्वल टू 100 नॅनोमीटर. तर 100 नॅनोमीटरची फाउंड्री आपल्या कॅल्क्युलेशन आपल्याला कळते. पण इथं सॉफ्टवेअरमध्ये काय लिहिलं आहे, इथं सॉफ्टवेअरमध्ये 90 नॅनोमीटर्स लिहिलं आहे. तर याचं काय मिनिंग आहे, तर याचा मिनिंग असा आहे की ॲक्च्युली कसं असतं, मॉसफेटचं जे कन्स्ट्रक्शन आहे, मॉसफेटचं कन्स्ट्रक्शन जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे फाउंड्रीची ही लेंथ म्हणजे काय, आपल्याला चॅनलची लेंथ माहिती हवी. कारण की मॉसफेटमध्ये सुरुवातीला चॅनल नसते, ही चॅनल नंतर जाऊन एनहान्स होत असते, एनहान्समेंट टाईप मॉसफेटमध्ये. तर आपल्या ही चॅनलची लेंथ ॲक्च्युली फाउंड्री आहे. तर कसं असतं, जेव्हा हे जे सबस्ट्रेट असतं, आपल्याला माहिती आहे NPN ट्रान्झिस्टर आहे, सॉरी NPN मॉसफेट आहे. तर हे N आणि P रिजनच्यामध्ये एक डिप्लिशन लेअर फॉर्म असते. आता ही डिप्लिशन लेअरची जी टिपिकल लेंथ असते ही 5 नॅनोमीटरची असते. तर ही 5 नॅनोमीटर इथलं आणि हे 5 नॅनोमीटर इथलं. तर असे 5+5 हे जे 10 नॅनोमीटर याच्यावरून मायनस होतात. तर 100 - 10 इक्वल टू 90. तर ही 90 नॅनोमीटरची इफेक्टिव्ह चॅनल आपल्याला भेटते. ही आपली फाउंड्री आहे. ठीक आहे. जर एक्सटर्नलने विचारलं हे 90 नॅनोमीटर फाउंड्री कशी आली, तर हे सांगायचं. ठीक आहे. त्यानंतर सुरुवात करू आपल्याला मेन एक्सपेरिमेंटची. तर आपल्याला काय करायचं, इथं इन्व्हर्टर बनवायचं आहे. आता इन्व्हर्टर काय, 0ला 1 करतं, 1ला 0 करतं, हे आपल्याला माहिती आहे. हे बेसिक इन्व्हर्टर आहे. आणि या बेसिक इन्व्हर्टरची मॉसफेट लेवल स्कीमॅटिक हे. आता ही मॉसफेट लेवल स्कीमॅटिक इथं अशी का आली, याच्या बाबतीत मी याच्या डिटेलमध्ये नाही जाणार. मॉसफेट नॉट गेटची मॉसफेट लेवल स्कीमॅटिक अशीच काय येते, ऑर गेटची दुसरी काहीतरी येणार, अँड गेटची दुसरी काहीतरी येणार. हे जर तुम्हाला शिकायचं आहे यूट्यूबवरती पडलेलं असणार, ChatGPT सगळे तिथून शिकून घ्या. ठीक आहे. तर हे काय करतं, आपल्याला इथं इनपुट दिलं, आउटपुट वगैरे दिलं, हे आपल्या याच्यामध्ये ड्रॉ करायचं आहे. तर सुरुवात करू. तर सगळ्यात पहिले याच्यामधून कामाचं आपल्याला मॉस जनरेटर. या मॉस जनरेटर मध्ये गेलो आणि आपल्याला इथं काय करायचं आहे, या डायग्राममध्ये मी इथं बघितलं आहे की माझ्याकडे इथं एक PMOS आहे, हा वाला पार्ट माझा दिसतो इथं एक PMOS आहे आणि हा वाला पार्ट माझा एक NMOS आहे. तर मला इथं PMOS आणि NMOS ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. तर मी PMOSवरती क्लिक करणार, जनरेट डिव्हाइसवरती करणार आणि ब्लँक स्पेसवरती कुठं क्लिक केलं की माझा PMOS इथं दिसतो. ठीक आहे. आता हे खूप जास्त मोठं दिसतं आहे, तर मी झूम आउट करतो. ठीक आहे. त्याला झूम आउट केलं आणि वरती केलं. ठीक आहे. आता नोट्समध्ये मी सांगितलं होतं एक एरर येत असतो, DRC रूल चेक एरर. हे तो काय, तो सगळ्यात पहिले तो सांगून देतो, म्हणजे आपण पुढच्या पार्टवरती नोट्स परत बघायची गरज नाही आहे. ठीक आहे. तर कसं असतं, जर समजा मी तर PMOS इथं एंटर करून दिला आणि मी सिम्युलेशन रन केलं, तर मला इथे एक एरर दिसतो. ठीक आहे. तर हा एरर न येण्यासाठी आपण काय करतो, इथून VDD म्हणजे जो सप्लाय आहे तो घेतो आणि या ॲन्युअल म्हणजे ग्रीन कलरची लेअर आहे, इथं आपण क्लिक करतो आणि मग मी जेव्हा परत सिम्युलेशन करतो तर हा एरर येत नाही. ठीक आहे. तर याला म्हणतात पोलरायझेशन ऑफ ॲन्युअल. तर हे आपल्याला करायला लागतं PMOSसाठी. NMOSसाठी आपल्याला हे नाही करायला लागत. प्रत्येक PMOS जेव्हा आपण यूज करतो त्याच्या ॲन्युअलला आपल्याला पोलराईज करायला लागतं, म्हणजे आपल्याला एक DRC एरर नाही भेटत. ठीक आहे. आणि याच्याबद्दल इथं थोडंसं लिहिलं पण आहे, हे रीड करू शकतो आणि करायचं असेल तर करा आणि मग पुढच्या गोष्टीबद्दल आपण जाऊ. ठीक आहे. मेन आपला जो एक्सपेरिमेंट चालू होतो इथून होतो. ठीक आहे. आता काही गोष्टी आपल्याला माहीत हव्या, जसं की PMOS आहे तो ॲक्टिव्ह लो डिव्हाइस आहे, NMOS ॲक्टिव्ह हाय डिव्हाइस आहे. PMOS जो आहे 1 ट्रान्समिट करण्यासाठी जास्त चांगला आहे, NMOS 0 ट्रान्समिट करण्यासाठी जास्त चांगला आहे. आता हे काय आहे, याच्या थेरीबद्दल मी जात नाही, सर्च करायचं असेल तरच करू शकता. ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या फाउंड्रीसाठी वेगवेगळे लॉजिक 1 आणि लॉजिक 0चे लेवल असतात. आपल्याला माहिती आहे लॉजिक 1 आणि लॉजिक 0 म्हणजे काय, शेवटी एक व्होल्टेज लेवलच आहे.
तर 90 नॅनोमीटर फाउंड्रीसाठी लॉजिक 1 म्हणजे 1.2 वोल्ट. सिमिलरली 180 नॅनोमीटर फाउंड्रीसाठी लॉजिक 1 म्हणजे 2 वोल्ट आहे. ठीक आहे, ह्या व्हॅल्यू फिक्स्ड आहे, आपण चेंज करू शकत नाही. ठीक आहे, त्यानंतर समजा आणि VSS म्हणजे लॉजिक 0साठी 0 वोल्ट हे तर युनिव्हर्सलच आहे. ठीक आहे, त्यानंतर हे फाउंड्री झालं, हे सगळं झालं, हे सगळं झालं. ठीक आहे, हां एक मॉसफेटच्या बीटबद्दल थोडंसं पार्ट सांगायसारखं आहे, ते पण मी सांगतो. तर परत मी पॅलेटमध्ये गेलो. समजा मला आता PMOS आणलं आहे, याच्यानंतर मला NMOS पण आणायचं आहे. NMOSमध्ये गेलो. आता हे तर दिसतंय मॉसफेटची विड्थ आणि मॉसफेटचं लेंथ आपण डिसाईड करू शकतो. पण जनरली जे आपण 4 एक्सपेरिमेंट मी आत्तापर्यंत परफॉर्म केले, मला याचा कुठंच यूज नाही दिसला. तर हा जो पार्ट आहे मी स्किप करणार आहे. पण याच्याबद्दल तरी पण सांगून देतो की समजा एक्स्टर्नल जर विचारलं तर बाबा सांगता आलं पाहिजे. तर असं असतं की हे पी म्हणजे PMOS, N म्हणजे NMOS. यांचा विड्थ अपॉन लेंथ रेशो जर आपण कॅल्क्युलेट केला, आपल्याला माहिती आहे मॉसफेटचा विड्थ आणि लेंथ डिसाईड करते की त्या मॉसफेटची कंडक्टिव्हिटी किती असणार आहे. तर हा रेशो किती आहे, तर 500 नॅनोमीटर पण 100 नॅनोमीटर, तर हे 5 आला आणि NMOSचा पण 5 आला. तर P अपॉन N किती आला, 1. याला म्हणतात रिलेटिव्ह साईज. तर असं बोलतात की जेव्हा रिलेटिव्ह साईज अनइक्वल आहे तर तेव्हा आपला जो थांबा 1 मिनटं. तर हे बॅड डिझाईन आहे. जेव्हा हे P अपॉन N इक्वल आहे म्हणजे 1 आहे, P अपॉन 1 रेशो 1 आहे, त्याला बॅड डिझाईन बोलतात. आणि याचा एक टेक्निकल रेजिस्टन्स म्हणजे याचा जो कनेक्शन आहे तो मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनशी थोडंसं कनेक्शन आहे. तर हे याचा कुठं यूज तर मला दिसला नाही, तर म्हणून हे फक्त रीड करून घ्या आणि याला आपण स्किप पण करू शकतो. ठीक आहे, जरा डिटेलमध्ये जर पाहिजे असेल तर बघा, कुठं सर्च करून भेटत असेल तर बघा. ठीक आहे, तर त्यानंतर आपल्याला काय करायचं, कनेक्शन वगैरे करायचं. तर कनेक्शन कसे करायचे ते आता एक करून सांगतो आणि बाकीच्या एक्सपेरिमेंटमध्ये सगळे रिपीट होणार आहे, तर मी हे परत नाही सांगणार. तर कनेक्शन काय करायचे, तर मला इथे दिसतं ही माझी मॉसफेट लेवल स्कीमॅटिक आहे. तर मला इथे सांगितलं आहे सोर्सला VDD द्यायचं आहे, ड्रेन टू ड्रेन कनेक्शन करायचं आहे आणि या सोर्सला -VSS द्यायचं आहे. तर हे मी कसं करणार, तर आपल्याला माहिती आहे मॉसफेट एक सिमेट्रिकल डिव्हाइस आहे. तर मी काय करणार, जनरली मी काय विचार करतो की वरचा जो PMOS आहे, PMOSचा सिम्बल आपल्याला माहिती आहे, PMOSचा सिम्बल असा आहे. ठीक आहे, तर वरचा सोर्स असतो आणि खालचा ड्रेन असतो. तर मी काय विचार केला की हा माझा सोर्स आहे, हा माझा ड्रेन आहे आणि हे NMOSचा सिमिलरली वाईस अँड वर्सा, NMOSचा हा माझा ड्रेन आहे आणि हा माझा सोर्स आहे. तर मला काय करायचं आहे, ड्रेन आणि ड्रेनला कनेक्ट करायचं आहे. तर मी काय करणार, मला ड्रेन आणि ड्रेनला करायचं आहे. मी सांगितलं होतं ड्रेन आणि ड्रेनला कनेक्ट करायला आपल्याला मेटल 1 यूज करायचं आहे. तर हे मेटल 1 मी करणार ड्रॉप, इथून असं कनेक्शन करून इथं आणलं, झालं कनेक्शन झालं. त्यानंतर परत पॉलिसिलिकॉन लेअर घेणार, गेटला गेटची कनेक्ट करायचं आहे, असं कनेक्शन करणार, हे असं झालं. ठीक आहे, आणि त्यानंतर मला काय करायचं आहे, ड्रेनला ड्रेनची कनेक्ट केलं, गेटला गेटची कनेक्ट केलं, जे तर रेड कलर आणि ब्लू कलरमध्ये दाखवलं आहे. आता मला वरच्या सोर्सला VDD द्यायचं आहे आणि खालच्या सोर्सला VSS द्यायचं आहे. ठीक आहे, VDD म्हणजे लॉजिक 1 आणि VSS म्हणजे ग्राउंड किंवा लॉजिक 0. ठीक आहे, हे VDD मी दिलं आणि इथं VSS हे ग्राउंड आहे, ग्राउंड आणि VSS एकच आहे, हे मी इथं देऊन टाकलं. हे झालं. त्यानंतर मला इनपुट द्यायचं आहे, आउटपुट द्यायचं आहे. इनपुट आणि आउटपुट कुठे आहे बाबा, इनपुट म्हणजे मला द्यायचं गेटला इनपुट असतं, कारण की मॉसफेटचा सगळं इनपुट गेटलाच असतं हे आपल्याला माहिती आहे. तर मी इनपुटला मला क्लॉक द्यायची. क्लॉक का देतोय, कारण की मला इन्व्हर्टर बनवायचं आहे. इन्व्हर्टर काय 0 1 0 1 0 1 जे व्हॅरी करतोय आणि 0ला आउटपुटमध्ये 1 येणार आणि 1ला आउटपुटमध्ये 0 होणार. तर हे क्लॉकनं मी दाखवू शकतो. ठीक आहे, तर हे क्लॉक मी करणार, हा क्लॉकचा एरिया इथं जाऊन क्लिक करून दिली की इथे क्लॉक चालत जाते. आता मेन एक गोष्ट आहे, इथं आपला जो क्लॉक आहे, आता इथं L दिसतं म्हणजे टाईम लो, राईज टाईम, हाय टाईम, फॉल टाईम, हे सगळं काय हे मी नोट्समध्ये लिहिलं. तर जेव्हा हे सगळं टाईम आपण ॲड करतो, इथं लिहिलं आहे मी, हे टाईम सगळे आपण ॲड करतो, तर हे टाईम इथून मी सॉफ्टवेअरमधून उचलले 90 नॅनोसेकंड, 100 नॅनोसेकंड, 90 नॅनोसेकंड, 100 नॅनोसेकंड, सॉरी म्हणजे पिकोसेकंड ॲक्च्युली ते. तर 0.90 नॅनोसेकंड इज इक्वल टू 90 पिकोसेकंड येतं. हे बोलताना मी चुकी केली. तर हां, तर हे 90 पिकोसेकंड, 10 पिकोसेकंड, 90 पिकोसेकंड, 10 पिकोसेकंड, या सगळ्यांना ॲड केलं की 200 पिकोसेकंड भेटतं. आणि आपल्याला माहिती आहे 1 अपॉन टाईम पिरियड इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी. तर 1 अपॉन 200 पिकोसेकंड आपल्याला वेट केलं की कन्वर्जन भेटतं आपल्याला 5 गिगाहर्ट्झची फ्रिक्वेन्सी. तर ही जी क्लॉक आहे ही 5 गिगाहर्ट्झची क्लॉक आहे. ठीक आहे, ही मी तर असाईन केली की आपल्या इथं दिसते. आता परत मी याच्यावरती डबल क्लिक केलं की या क्लॉकचं मी नाव पण चेंज करू शकतो, कारण की माझं इनपुट आहे, तर मी याला नाव देणार Vin. ठीक आहे, याला मी असाईन करणार. ठीक आहे, आता हे इनपुट आपण दिलं, क्लॉकनं दिलं. जनरली आपण इनपुट क्लॉकनं देणार, कधी आपल्याला इनपुट 1 द्यायचं आहे, तर आपण मी इथं काय करणार, कधी इनपुट जर 1 द्यायचं तर मी डायरेक्टली इथं VDD ड्रॉप करेल, किंवा इनपुट 0 द्यायचं आहे डायरेक्टली तर ग्राउंड ड्रॉप करेल. हे पुढच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण बघूया. ठीक आहे, आता विजिबल नोड म्हणजे काय, की आपलं आउटपुट बघायचं आहे, तर आउटपुट बघायसाठी आपण विजिबल नोड करणार. आता विजिबल नोड मी ड्रॉप केला, आउटपुट मला कुठं बघायचं आहे, इथं मी डायग्राममध्ये बघितलं होतं, मी दाखवतो परत एकदा. हे माझं V आउट आहे, याला मी असाईन केलं, नाव देऊन टाकलं. ठीक आहे, आता मी इथंच का ड्रॉप केलं, कारण की हे माझ्या स्कीमॅटिकमध्ये होतं. ठीक आहे, माझ्या स्कीमॅटिकमध्ये इथं लिहिलेलं होतं की मला आउटपुट इथं ड्रेनच्या आउट टर्मिनलला बघायचं आहे आणि इथं V आउटपुटला मी इथे कॅपॅसिटर पण कनेक्ट केलं आहे. आता या कॅपॅसिटरची व्हॅल्यू काय आहे, या कॅपॅसिटरची व्हॅल्यू इथे सरांनी नोट्समध्ये लिहिली आहे.
हां, इथे कॅपॅसिटीची व्हॅल्यू लिहिली 1 फेम्टोफॅरॅड. 1 फेम्टोफॅरॅडला आपण कन्वर्ट जर केलं तर हे मायक्रोफॅरॅडमध्ये 0.00 मायक्रोफॅरॅड येतं. ठीक आहे. तर याला मी काय करणार, इथे कॅपॅसिटरमध्ये जाणार, हे कॅपॅसिटर इथं लिहिलं, हे कॅपॅसिटर इथं क्लिक केलं आणि इथं 0.001 मायक्रोफॅरॅड म्हणजे 1 फेम्टोफॅरॅड होतं. याला थोडंसं मोठं केलं की इथं असाईनचं बटन येऊन जातं, हे ओकेवर क्लिक केलं की झालं. तर हे सगळं माझं इन्व्हर्टरचा जेवढा स्कीमॅटिक मी तिथं ड्रॉ केला होता हा मी सॉफ्टवेअरमध्ये ड्रॉ केला. परत मी इथं आता काय करणार, रन सिम्युलेशन क्लिक केलं की इथे मला आउटपुट दिसायला लागतं. आता हे आउटपुट जसं जर एक्सटर्नल दाखवलं, एक्सटर्नल चिडणार तर काय करायचं, डिलेवाला हे अनचेक करायचं, बसवाला अनचेक करायचं आणि याला रिसेटवर क्लिक करायचं. आता ही सगळी जी व्हॅल्यू आहे तर चालत जातं, फालतूचा जो कचरा आहे तो चालला जातो. आता हे थोडंसं झूम आउट पण आहे, आपलं व्यवस्थित दिसत नाही आहे. ठीक आहे बाबा, त्याला झूम इन करायसाठी काय करणार, हे टाईम स्केल कमी करणार, 5 इंच जागी 2 केलं, हे असं दिसायला लागतं. ठीक आहे. आता इथं मला दिसतंय पहिल्या ज्या 2 सायकल, हे बघा ही जी आहे ही माझी पहिली सायकल, ही पहिली सायकल स्किप करायची, दुसऱ्या सायकलपासून सुरुवात करायची. बघा इथं 0साठी आउटपुट येतं 1 आणि 1साठी आउटपुट येतं 0, म्हणजे हे माझं इन्व्हर्टर वर्क होतं. आता एक्सटर्नलनं जर विचारलं, मला इनपुटची फ्रिक्वेन्सी पाहिजे, मला माहितीच नाही फ्रिक्वेन्सी काय, मला टाईम पिरियडशी घेणं देणंच नाही, तर फ्रिक्वेन्सीवरती चेक करणार, इनपुटची फ्रिक्वेन्सी पाहिजे तर इनपुट सिलेक्ट करायचं, रिसेटवरती क्लिक करायचं, मग इनपुटची फ्रिक्वेन्सी दिसायला लागेल आणि टाईम पिरियड पण दिसायला लागेल. 0.200 0.2 म्हणजे नॅनो सेकंडमध्ये, तर हे आणि 1 अपॉन केलं ती 5 गिगाहर्ट्झची फ्रिक्वेन्सी आहे. हे झालं माझं पार्ट. ठीक आहे. आता याच्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 1मध्ये आपल्याला पॉवरशी घेणं देणं आहे. तर पॉवर म्हणजे किती पॉवर, म्हणजे कोणती पॉवर, हे पॉवरबद्दल मी तर नोट्समध्ये लिहिलं. ठीक आहे. फक्त एक्सपेरिमेंट 1मध्येच आपल्याला हे सगळं पॉवरशी घेणं आहे, बाकीच्या एक्सपेरिमेंटमध्ये डायनॅमिक पॉवर वगैरे विचारत नाही. तर डायनॅमिक पॉवर काय, डायनॅमिक पॉवरचा एक फॉर्म्युला आहे, डायनॅमिक पॉवर इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी, क्लॉक फ्रिक्वेन्सी जी पण आहे, इंटू CL म्हणजे काय, जो कॅपॅसिटन्स आपण लावला आहे 1 फेम्टोफॅरॅडचा किंवा 0.001 पिकोफॅरॅडचा कॅपॅसिटर, आणि VDD म्हणजे जो सप्लाय पण दिला आहे. इथे VDDची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, 90 नॅनोमीटरसाठी VDDची व्हॅल्यू काय 1.2 व्होल्टची फिक्स आहे. ठीक आहे. याला जर आपण या व्हॅल्यूज आपण इथं टाकल्या आणि कॅल्क्युलेट केल्या तर आपल्याला P डायनॅमिक पॉवर हे आपल्याला कॅल्क्युलेट करून भेटते. आता ही डायनॅमिक पॉवर आपल्याला आपण या फॉर्म्युलावर कॅल्क्युलेट करू शकतो आणि इथं सॉफ्टवेअरमध्ये ही इथं लिहून येते कॉर्नरमध्ये, इथं P इज इक्वल टू 12.733 मायक्रोवॉट. आणि हां, इथं हे प्रिंटचं बटन आहे, क्लोजचं बटन आहे, प्रिंटचं बटन क्लिक केलं की जेवढं पण आपलं हे आउटपुट आहे हे आपण प्रिंट करू शकतो. हे आपल्याला नंतर यूज होणार प्रिंट आउट काढायसाठी. तर ह्या इथं काही बटन्स आहे. ठीक आहे. आता आपल्याला राईटअपमध्ये काय काय लागणार आहे, तर राईटअप पण मी ओपन करतो, 1 मिनिट. डाउनलोड फोल्डर्समध्ये माझा राईटअप आहे, पार्ट बी एक्सपेरिमेंट B.1 A आणि हे नोट्सच ओपन केलं, 1 मिनिट सॉरी, राईटअप. ठीक आहे. आता राईटअपमध्ये आपल्याला काही व्हॅल्यूज इथं लिहायचे आहेत. तर काय काय ते सांगतो. तर आपल्याला सांगितलं इफेक्ट ऑफ चेंज ऑफ CL, समजा कॅपॅसिटर जर चेंज केलं तर माझी डायनॅमिक पॉवर कशी चेंज होती आहे, किंवा फ्रिक्वेन्सी जर चेंज केली तर आपली माझी डायनॅमिक पॉवर कशी चेंज होती आहे, आणि फाउंड्री जर चेंज केली तर माझी डायनॅमिक पॉवर कशी चेंज होती. तर हे आपल्याला व्हॅल्यूज घ्यायच्या आहे, ज्या व्हॅल्यूज आपण सॉफ्टवेअरमधून घेणार. ठीक आहे. ते कशा घ्यायच्या, तर आपल्याला इथे दिसतं आहे सध्या 5 गिगाहर्ट्झसाठी माझी पॉवर दिसते आहे 12 मायक्रोवॅट. ठीक आहे. आता समजा मी फ्रिक्वेन्सी मला चेंज करायची, इथं मी क्लिक केलं V इनपुटवर, मी काय करणार, मला फ्रिक्वेन्सी 5 गिगाहर्ट्झ पाहिजे सध्या आहे, मला माहिती मला 10 गिगाहर्ट्झ करायची आहे. तर मी काय करणार, 5 गिगाहर्ट्झ इंटू 2 किती असतं 10 गिगाहर्ट्झ. तर हा जो फास्टर बटन आहे इंटू 2 करतो आणि स्लोअर बटन डिवायडेड बाय 2 करतो. तर हे आपल्याला TR वगैरे चेंज करायची गरज नाही, मी एकदा फास्टरवरती क्लिक केलं, इथं लिहून आलं 2x फास्टर, म्हणजे फ्रिक्वेन्सी डबल होऊन जाईल. असाइन केलं, परत मी सिम्युलेशन रन केलं, आता इथं 10 गिगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी आली, माझा डायनॅमिक पॉवर पण डबल झाला. बघा फॉर्म्युलामध्ये पण मी लिहिलं होतं, फॉर्म्युलामध्ये काय लिहिलं आहे की पॉवर जी आहे म्हणजे फ्रिक्वेन्सीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आता फ्रिक्वेन्सी डबल केली की पॉवर पण डबल होऊन जाईल, तर ते मला इथं ऑब्झर्व करून दिसलं आहे. आता सिमिलरली जर मी इथं फ्रिक्वेन्सी हाफ केली, स्लोअर केली, 5 गिगाहर्ट्झ झाली, परत एकदा स्लोअर केली 2.5 गिगाहर्ट्झ झाली, असाइन केलं, सिम्युलेशन रन केलं, इथं मला पॉवर दिसते 6 मायक्रोवॉट. तर हे झालं, हे फ्रिक्वेन्सीचं फंक्शन झालं. ठीक आहे. आता समजा मी कॅपॅसिटर चेंज केलं, आता हे 0.01 पिकोफॅरॅड, याच्या जागी समजा 0.05 पिकोफॅरॅड केलं, तर काय होणार, परत माझी पॉवर काही ना काही चेंज होणार. हे बघा, ही पॉवर पहिली किती होती, 5 गिगाहर्ट्झसाठी 2.5 गिगाहर्ट्झसाठी समथिंग होती, की तरी 6 समथिंग होती, तर ही आता 20 मायक्रोवॅट झाली. तर हे असं जे पण मला इथं काय म्हणता, सॉरी राईटअपमध्ये आहे, इथं विचारलं आहे की समजा 0.01साठी किती आहे, 0.002साठी आहे, तर इथं हे व्हॅल्यू टाकायच्या, तिथं इनपुट करायच्या आणि जे पण डायनॅमिक पॉवर येते ते तिथं लिहून टाकायची. तर हे झालं माझं
फ्रिक्वेन्सी कशी चेंज करायची आणि कॅपॅसिटन्स कसं चेंज करायचं, त्याच्या हिशोबाला डायनेमिक पॉवर जे पण व्हॅरी होते ते ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आणि तिथे लिहून टाकायचं. ठीक आहे. आता मला अजून एक गोष्ट समजा विचारली एक्सटर्नली की समजा मी 90 नॅनोमीटर फाउंड्रीच्या जागी समजा 180 नॅनोमीटर फाउंड्री जर केली तर माझा काय चेंजेस येणार. तर हे मी कसं करणार, तर काय करायचं, आपल्या फाईलमध्ये जायचं. ठीक आहे. फाईलमध्ये इथे सिलेक्ट फाउंड्रीचा ऑप्शन आहे. सिलेक्ट फाउंड्रीमध्ये गेलो. सिलेक्ट फाउंड्रीमध्ये जसं आपण जाणार तर इथं 18 CMOS 018 तर ही माझी 180 नॅनोमीटर फाउंड्रीची फाईल आहे. सिमिलरली इथं 90 नॅनोमीटरची पण फाईल आहे. ही पहा CMOS 90N, तर ही 90 नॅनोमीटरची फाउंड्री. तर समजा मी इथं 180 नॅनोमीटर फाउंड्री जर इथं क्लिक केलं, याच्यामध्ये जाऊन ओपन केलं तर माझी फाउंड्री चेंज होणार. इथं हे बघा 180 मायक्रोमीटर इथं लिहिलं आहे. तर ही माझी आता 2 वोल्ट इथं लिहिलं आहे. ठीक आहे. तर ही माझी 180 मायक्रोमीटरची फाउंड्री झाली. तर इथं मी परत जाणार, परत मी इथं पॉवर डिसिपेशन चेक करणार, इथं 52 झाली. तर फाउंड्री चेंज केल्यानंतर ऑटोमॅटिकली पॉवर पण चेंज होणार. तर हे अशा व्हॅरिएशन करून आपल्याला जे पण रीडिंग घ्यायचे ते आपण रीडिंग घेऊ शकतो. आता मी परत 90 नॅनोमीटरवरती शिफ्ट होऊन जातो कारण की मला त्याच्यावरती सगळ्यात जास्त काम. तर काय फाउंड्रीवाला जो एक्सपेरिमेंट आहे आणि कॅपॅसिटरवाला एक्सपेरिमेंट हा फक्त आणि फक्त इन्व्हर्टर आहे. बाकीच्या कोणत्याच एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला फाउंड्री चेंज करायचं काम नाही आहे आणि कॅपॅसिटन्सचं पण आपल्याला काम नाही आहे. ठीक आहे. तर फक्त एक्सपेरिमेंट नंबर 1 पार्ट बीचं याच्यामध्ये फाउंड्री आणि कॅपॅसिटन्सचं काम पडतं. तर एवढा पार्ट याच्या बाबतीत डन आहे. ठीक आहे. हे झालं एक्सपेरिमेंट नंबर 1चा ए पार्ट. अजून याच्यामध्ये आपला ऑर गेट, अँड गेट आणि TG लॉजिक पण आपल्याला ट्रान्समिशन गेट पण आपल्याला बनवायचं आहे. तर सिमिलरली सेम टू सेम आपण बाकीच्या गोष्टी पण बनवू शकतो. तर आता आपल्याला त्याच्यासाठी काय लागेल, तर आपल्याला त्याच्यासाठी त्याचं स्कीमॅटिक लागेल. तर त्याचं स्कीमॅटिक आपल्याला कुठून भेटेल, सरांच्या नोट्समधून भेटेल. तर ते मी दाखवतो. ठीक आहे. बी आणि सीमध्ये मी गेलो, याच्या नोट्समध्ये गेलो. आता हे सिमिलरली मला इथं अँड गेटचं स्कीमॅटिक आहे, हे ऑर गेटचं स्कीमॅटिक आहे. त्याच्यानंतर यांना कनेक्शन वगैरे केलं तर इथं एक गोष्ट आपल्याला दाखवतं की हे नॅन्ड गेटचं स्कीमॅटिक आहे आणि नॉर गेटचं स्कीमॅटिक आहे. ठीक आहे. तर मला माहिती आहे नॅन्ड म्हणजे काय आहे. नॅन्ड म्हणजे अँडचं उलटं आहे. तर नॅन्ड गेटचं आउटपुटला समजा मी एक इन्व्हर्टर लावून दिलं तर मला आउटपुटला अँड गेट भेटेल. तर सेम इथं ड्रॉ केलेलं आहे. जसं की आता हे बघा अँड गेटचं स्कीमॅटिक मी बनवलं. अँड गेटचं स्कीमॅटिक जे आपण सध्या इन्व्हर्टर बनवलं आहे, हे इन्व्हर्टर डायरेक्टली नॅन्ड गेटच्या आउटपुटला लावलं की आपल्याला अँड गेटचं आउटपुट भेटेल. तर नॅन्डला अँडमध्ये कन्वर्ट करायसाठी असं करू शकतो. तर हे मी कसं करणार, तर टाईम वाचवण्यासाठी ऑलरेडी सध्या मी नॅन्ड गेट एका ठिकाणी बनवून ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अँड गेट लावून दाखवणार. तर मी कसं करणार, परत मी बनवत बसलो की थोडासा टाईम जाईल. तर मी काय करतो, डायरेक्टली एका ठिकाणी मी ऑलरेडी बनवून ठेवलं आहे तर ते मी ओपन करतो. ओपन करायसाठी इथं फाईलवरती जायचं, ओपनमध्ये जायचं आणि एका ठिकाणी मी माझ्या ऑलरेडी एक्सपेरिमेंट परफॉर्म करून ठेवले आहे. तर मी नॅन्ड गेट बनवून ठेवलं आहे. तर हे नॅन्ड गेट मी इथून ओपन करतो. ठीक आहे. ही झाली नॅन्ड गेटची स्कीमॅटिक. सेम टू सेम जसं आपण इन्व्हर्टर बनवलं, या डायग्रामला बघून, हे जे डायग्राम इथं आहे या डायग्रामला बघून मी इथं नॅन्ड गेट बनवलं आहे आणि अँड गेट पण बनवलं आहे. तर काय करायचं सांगतो मी. ठीक आहे. तर नॅन्ड गेटसाठी इथं PMOS दिसतं आहे, हे PMOS दिसतं आहे, NMOS दिसतं आहे, अजून एक NMOS दिसतं आहे. तर हे NMOS, हे बघा हे 2 PMOS आहे, हे NMOS आहे आणि हे NMOS आहे. जसं जसे कनेक्शन आहे तसे मी कनेक्शन केले आहे. तर मी काय करतो आहे, या पॉईंटला आपण इमॅजिन करू की ही नॅन्ड गेटची डायग्राम आहे. ही नॅन्ड गेटची डायग्राम अख्खीची अख्खी मी तर बनवली आहे. तर हे शिल्लक इन्व्हर्टर आहेत बाबा, हे शिल्लक इन्व्हर्टर मी सध्या नाही बनवलं आहे. हे मी इमॅजिन करतो आणि हे सगळं इन्व्हर्टरची पार्टवाला मी डिलीट करून देतो. ठीक आहे. हे मी डिलीट करून दिलं. ठीक आहे. एवढा पार्ट मी डिलीट करून दिला. तर मी इथं सध्या आता आपण कोणत्या पॉईंटवरती ते मी दाखवतो. ठीक आहे. तर मी काय करतो, इथं जातो, मेटल वर्डवरती क्लिक करतो आणि इथं माझं इनपुट वगैरे काय काय सांगतो. ठीक आहे. तर इनपुट माझा ए आहे. ठीक आहे. इनपुट ए वरती मी 5 GHz फ्रिक्वेन्सी दिली आहे. ओके. आणि इनपुट बी वरती मी गेलो तर मी इथं 5 GHzचं स्लोअर फास्टर एकदा क्लिक केलं आणि मी इथं 10 GHzची फ्रिक्वेन्सी दिली आहे. ठीक आहे. आणि वाय नॅन्ड म्हणजे माझा व्हिजिबल नोड हा मी आउटपुट इथं ऑब्झर्व करतो आहे. तर मी सिम्युलेशन रन केलं. आपल्याला नॅन्ड गेटचं हे माहिती आहे, ट्रूथ टेबल माहिती आहे. ठीक आहे. नॅन्ड गेटचा ट्रूथ टेबल काय आहे, इथं कुठेतरी लिहिलेलं असेल, बघतो. हे बघा नॅन्ड गेटचं ट्रूथ टेबल काय, AB 00ला 1 येतं, 01ला 1 येतं, 10ला 1 येतं आणि 11ला 0 येतं. ठीक आहे. इथं येतं आहे का बघू आपण. हे बघा 0 0 1. ठीक आहे. 0 1 1 1 1 1 0 1 आणि 1 1 0. ठीक आहे. माझं व्हेरिफिकेशन झालं. डायनॅमिक पॉवर इथे आपण बघू शकतो, तसं गरज नाही आहे. हे झालं माझं नॅन्ड गेट. ठीक आहे. ड्रॉ करून मी नॅन्ड गेट बनवलं.
आता मला बनवायचं आहे अँड गेट. तर नॅन्डचं आउटपुट जर मी एका इन्व्हर्टरला दिलं तर मला अँड गेटचं आउटपुट भेटतं. तर मी इथं काय करणार, परत मी इथं इन्व्हर्टर ड्रॉ करत बसलं का नाही, इन्व्हर्टर तर आपण ऑलरेडी एकदा आपण बनवलं आहे. तर ते मी एकदा इन्व्हर्टर कुठून तरी उचलतो आणि हे इन्व्हर्टर आपण इथं कॉपी पेस्ट करून लावू शकतो. तर मी काय करणार, इन्सर्ट लेआउटवरती जाणार. इन्सर्ट लेआउटवरती गेलो. मला माहिती आहे माझं इन्व्हर्टरची फाईल इथं कुठंतरी मी ठेवली आहे. ठीक आहे, इन्व्हर्टरची फाईल मी इथं ठेवली, इन्व्हर्टरची फाईल मी इथं आणली, ही इन्व्हर्टरची फाईल मला इथं भेटली. ठीक आहे, आता मी काय करणार, मी याला मूव्ह करणार. ठीक आहे, हे इथं मूव्हचं बटन आहे, याला मी सिलेक्ट केलं आणि याला मी थोडंसं वरती आणलं. ओके, चालेल. आता मला काय करायचं आहे, हे नॅन्डचं आउटपुट इन्व्हर्टरच्या इनपुटला द्यायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे इन्व्हर्टरला आपण एक क्लॉक दिली होती, या क्लॉकची मला आता गरज नाही आहे. ह्या क्लॉकला मी गननं क्लिक करणार, हे क्लॉक माझी डिलीट झाली. त्याच्यानंतर हे माझं आउटपुट आहे, हे पण आउटपुट मी डिलीट करून टाकतो, हे मी नवीन आउटपुट बनवणार. तर हे माझं इन्व्हर्टरची बेसिक डायग्राम इथं आली. आता पुढं काय करायचं, तर पुढं मी काय करणार, हे जे माझं नॅन्ड आहे आणि हे इन्व्हर्टरचं इनपुट आहे, हे मला कनेक्ट करायचं आहे. आता मी काय करतो, इथं ड्रेनला कनेक्ट करतो आहे, ब्ल्यू लेअरला कनेक्ट करतो रेड लेअरशी. तर मला काय करायला लागेल, कॉन्टॅक्ट यूज करायला लागेल. तर मी काय करणार, याला थोडंसं एक्सपांड करणार. ठीक आहे, ओके. आणि हे जे रेड कलर आहे, जे माझं गेटचं कनेक्शन आहे, याला पण थोडंसं एक्सपांड करणार. ओके, आता हे ॲक्च्युली झालं काय, थोडंसं खालीवर झालं, तर याला मी अजून एकदा थोडंसं वरती घेतो, म्हणजे माझं हे प्रॉपर दिसणार. ओके, हां, आता मला छान दिसतं. हे पॉलिसिलिकॉन लेअरवरती गेलो आणि हे मी असं कनेक्ट केलं. ठीक आहे, आता इथं आपण समजा मी थोडंसं झूम केलं, तर या लेअर्स टेक्निकली सध्या कनेक्ट नाही झाले आहे. तर यांना कनेक्ट करायसाठी मी इथं कॉन्टॅक्ट लेअरवरती जाणार आणि जिथं पण इथं पिंक दिसतं आहे, या पिंकवरती कॉन्टॅक्ट लेअर करणार. तर आता काय झालं आहे, माझं नॅन्डचं आउटपुट माझ्या अँडच्या इनपुटला कनेक्ट झालं आहे. ठीक आहे, तर मी काय करणार, मला इथं विजिबल नोडवरती मी इथं क्लिक करून देतो आहे की मला हे अँडचं इनपुट आहे हे मला कळावं, म्हणजे मला नंतर कन्फ्युजन नाही होणार. इथं क्लिक करतो आणि एक विजिबल इन सिम्युलेशन बटन आहे, हे विजिबल इन सिम्युलेशन मी इथं काढून टाकलं की मला हे फक्त एक लेबल राहील, हे लेबल मला आउटपुटमध्ये नाही दिसणार, हे आपल्यासाठी आपल्या समजण्यासाठी इथं आहे. ठीक आहे, आणि मला एक विजिबल नोड अजून एक आहे की जे मला आउटपुट बघायचं आहे. तर हे आउटपुट कशाचं आहे, हे आउटपुट आहे अँडचं. तर वाय अँड, इथं मी क्लिक केलं आणि असाइनवरती क्लिक करून दिलं. ठीक आहे, आता मला इथं दिसायला लागेल, हे बघा. तर मी काय करतो, थोडंसं इथं झूम करतो, इथं 2n जागी समजा 1n करतो. ठीक आहे, तर इथं काय दिसतं आहे, मला सुरुवातीचे सायकल निग्लेक्ट करायचा हवाला पार्ट. तर इथं मला दिसतं आहे, मला नॅन्डचा पण ट्रूथ टेबल माहिती आहे, अँडचा पण ट्रूथ टेबल माहिती आहे. तर 0-0साठी नॅन्डचं आउटपुट असतं 1 आणि अँडचं आउटपुट असतं 0. बघा, नॅन्ड आणि अँड एकामेकांच्या डायरेक्टली अपोजिट आहे. ठीक आहे, तर हे आपण इथं व्हेरीफाय करू शकतो, पूर्ण ट्रूथ टेबल व्हेरीफाय करू शकतो. हे झालं माझं नॅन्ड आणि अँडचं एक्सपेरिमेंट. ठीक आहे, तर सिमिलरली नॉर आणि ऑर पण करायचं आहे. तर नॉर आणि ऑरचा आउटपुट मी इथे दाखवून देतो. परत आपल्याला करण्यात काय अर्थ नाही आहे. तर मी ओपनमध्ये जाणार. ओके, ऑरचा आउटपुट मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, नॉर आणि ऑर. तर नॉर आणि ऑरचं पण हे आउटपुट आहे. हे सगळ्या फाईल्स मी तुम्हाला खाली ड्राईव्ह लिंकमध्ये देणार आहे, तुम्ही डायरेक्ट ओपन करून परफॉर्मन्स चेक करू शकता. तुमचं आउटपुट पण सेम येतं का नाही, मी कसं बनवलं आहे, तुम्ही कसं बनवलं आहे बघू शकता. ठीक आहे, तर हे ऑरचं आउटपुट आहे. ऑर गेटचं आपल्याला माहिती आहे 0 + 0 किती येत असतं, 1 येत असतं. ठीक आहे, सुरुवातीचे सायकल निग्लेक्ट करू, इथून बघूया. 0 + 0 1 असतं. हे बघा, ऑर 0 + 0 1 0 असतं. इथं ऑर आलं. ठीक आहे, हे इथं ऑर दिसतं आहे आणि हे नॉर आहे. ठीक आहे, तर 0 + 0 = 0, 0 + 1 = 1, 1 + 0 = 1 आणि 1 + 1 = 0. आता ऑरचं आउटपुट उलटं नॉर होतं, ते इथं आपण बघू शकतो. ठीक आहे, हे झालं नॉरबद्दल, हे झालं अँडबद्दल, नॅन्डबद्दल, हे झालं. आता लास्ट एक्सपेरिमेंटमधला पार्ट आहे TG लॉजिक, म्हणजे TG ट्रान्समिशन गेट. तर ट्रान्समिशन गेट पण मी इथं ओपन करून दाखवून देतो. ठीक आहे, ट्रान्समिशन गेट इथं लिहिलं आहे. ठीक आहे, हे झालं ट्रान्समिशन गेट. आता ट्रान्समिशन गेटसाठी इनपुट काय काय दिलं आहे, एक क्लॉक दिली 5 GHz, हे TG आउट याचं आउटपुट आहे आणि C+ आणि C- आपण इनपुट देणार आहे. ठीक आहे, हां, ट्रान्समिशन गेट समजण्यासाठी ट्रान्समिशन गेटची थोडीशी थेरी माहीत हवी. तर हे ट्रान्समिशन गेटची थेरी जी आहे ती सरांच्या नोट्समध्ये लिहिलेली आहे. तर हे समजा मी सगळं जर ओपन केलं आणि हे सगळं ओपन करून जर समजा हे सगळं जर रीड केलं, तर आपल्याला समजेल की ट्रान्समिशन गेट काय आहे, ट्रान्समिशन गेटचं आउटपुट कसं असायला पाहिजे, C व्हॅरी केलं की काय यायला पाहिजे. तर हे स्कीमॅटिक जसं आहे, हे स्कीमॅटिक जसं मी इथं ड्रॉ केलं आहे. तर ट्रान्समिशन गेटला C0 दिलं, C1 दिलं की ट्रान्समिशन गेट ऑफ होतो. ठीक आहे, C0 किंवा C⁻1 दिलं की ट्रान्समिशन गेट ऑफ होतो. C1 दिलं आणि C⁻0 दिलं की ट्रान्समिशन गेट ऑन होतो. शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट इथे लिहिलेलं आहे.
तर ही ट्रान्समिशन गेटची थेअरी, ही ट्रान्समिशन गेटची थेअरी अजून इथं डिटेलमध्ये पण आहे. हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार, सरांनी पण आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे. हे सगळं रीड केलं की आपलं ट्रान्समिशन गेट काय आहे नेमकी आपल्याला समजणार. तर ट्रान्समिशन गेटचं पण आउटपुट मी तुम्हाला इथे दाखवून देतो कसं येतं. ठीक आहे, तर इथे सिम्युलेशन रन केलं. तर हे सिम्युलेशन रन केल्यानंतर समजा C1 आहे की माझा ट्रान्समिशन गेट ऑन होतो. तर जे आपण इनपुटला देतो आहे क्लॉक, हे ॲज इट इज माझ्या आउटपुटला जशीच्या तशी दिसायला लागते. ठीक आहे, समजा मी इथं C व्हॅरी केलं. ठीक आहे, हे C माझं इथं सध्या, हां एक गोष्ट आहे जी दाखवण्यासारखी आहे. तर काय करतो मी पॅलेटवरती हे C+ आणि C- मी कसं देणार तर ते मी दाखवतो. ठीक आहे, हे तर गन आहे, हे गननं मी डिलीट करून देतो. हे कसं दिलं सांगतो. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, व्हिजिबल नोटवरती गेलो आणि इथे गेलो आणि मला इथं इनपुट द्यायचं आहे C. ठीक आहे, आता हे C काय करतो आहे, हे फक्त व्हिजिबल नोट झालं. आता मला C म्हणजे C=1 द्यायचं आहे. C=1 म्हणजे काय, 90 नॅनोमीटर फ्रिक्वेन्सीमध्ये 1.2 वोल्ट द्यायचं आहे. तर DC सप्लायमध्ये जाणार, DC सप्लायमध्ये इथं 1.2 वरती क्लिक केलं, वोल्टवरती क्लिक केलं, असाइन केलं, म्हणजे माझा C+ झाला. म्हणजे C मी इनपुट द्या, C=1. तर C=1 म्हणजे माझ्या TG गेट चालू आहे. म्हणजे क्लॉकवरती जी क्लॉक मी दिली आहे इनपुटमध्ये ती ॲज इट इज माझ्या आउटपुटमध्ये दिसायला लागते. ठीक आहे, त्यानंतर समजा मी ट्रान्समिशन गेट माझा दिला ग्राउंड म्हणजे काय, लॉजिक 0, म्हणजे माझा ट्रान्समिशन गेट बंद होणार. म्हणजे जे पण मी इनपुटवरती दिलं आहे तरी पण माझ्या आउटपुटवरती 0 दिसणार. तर हे माझं इथं दिसतं आहे. तर हे झालं माझं ट्रान्समिशन गेट. तर जे पण माझा एक्सपेरिमेंट नंबर 1 आहे त्याच्यामध्ये किती आहे, 4 पार्ट आहे ABC. पहिला पार्ट म्हणजे इन्व्हर्टर, दुसरा पार्ट म्हणजे ऑर गेट, नॅन गेट, अँड गेट आणि नॉन नॅन गेट, आणि चौथा पार्ट म्हणजे ट्रान्समिशन गेट. तर हे सगळं माझं एक्सपेरिमेंट नंबर 1 झाला. आणि त्यामध्ये मी समजा पार्ट बीचं थोडंसं इंट्रोडक्शन दिलं. अजून आपण आउटपुट वगैरे इनपुट वगैरे कसं बघायचं आहे पण बघितलं. आणि याच्यामध्ये अजून काही सांगण्यासारखं नाही आहे. माझा पार्ट डन आहे. आता बाकीचे जे एक्सपेरिमेंट आहे, एक्सपेरिमेंट नंबर 2, 3, 4 पार्ट बीचे, याच्यामध्ये भरपूर गोष्टी मी स्किप करणार. याच्यामध्ये मी सगळं डिटेलमध्ये सांगितलं. अर्धा घंट्याचा व्हिडिओ ऑलमोस्ट झाला आहे. तर पुढच्या एक्सपेरिमेंटमध्ये मी आउटपुट ऑलरेडी माझा ड्रॉ केलेला असणार. त्याच्यामध्ये काही ट्रिक्स सांगणार की आपण इन्सर्ट करणार वगैरे वगैरे. आणि भरपूर समजा मी जर इथं दाखवलं, ठीक आहे, तर मी एक दाखवण्यासाठी दाखवतो की ओपन जर केलं आणि मी इथं समजा तुम्हाला दाखवलं फुल ॲडरची डायग्राम. ही फुल ॲडरची डायग्राम खूप मोठी आहे. तर आपल्याला याला इनपुट करून काही काही ट्रिक्स आहेत तर त्या मी कशा दाखवणार, तर ते सगळं आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये बघणार. तर त्याच्यामध्ये मी एवढ्या गोष्टी डिटेलमध्ये नाही सांगणार. ड्रॉ करणं सगळं सिमिलरच आहे. ड्रॉ करून 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 प्रॅक्टिस येऊन जाते. तर हे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघू. थँक्यू.